दिल्लीतील बॉम्बस्फोटच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि यानंतर बऱ्याच नागरिकांना असा प्रश्न होतोय की दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालाय पण मग पुण्यामध्ये अलर्ट का याचे उत्तर आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी मृदुला नारळे आणि तुम्ही बघताय न्यूज डॉट्स। आता या सगळ्या गोष्टीची सुरुवात जर आपण पाहायला गेलो तर आपलं पुणे जे आहे हे 3.5 दशकांपासून जे आता हे आतंकवादी आहे यांच्या हिट लिस्टवर आहे। आणि या गोष्टीची सुरुवात झाली होती 1986 मध्ये, ज्यावेळेस जनरल अरुण कुमार वैद्य यांचा पुण्यामध्ये खून करण्यात आला होता खलिस्तानांकडून। आणि खून करायचे कारण ऑपरेशन ब्लू स्टार याचा बदला घेण्यासाठी। त्यानंतर 1999 मध्ये जर आपण बघायला गेलं तर पुण्यामधून एक गुप्तचर आपण म्हणू शकतोय जो पाकिस्तानचा होता, जो पुण्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून लपलेला होता, त्याला अटक करण्यात आली आणि त्यानं याची कबुली शिवाजीनगर कोर्टमध्ये दिली होती। त्यानंतर अशीच एक घटना 2007 मध्ये झाली। पुण्यातून ISI एजंट पाकिस्तानी जो आहे, म्हणजे ही पाकिस्तानी संस्था आहे, हा ISI एजंट जो आहे हा पुण्यातूनच पकडण्यात आला होता। 2008 मध्ये जो बॉम्बस्फोट गुजरातमध्ये झाला होता त्याचंही कनेक्शन कुठं ना कुठं पुण्याशी होतं। त्यावेळेस 8 जणांना त्या बॉम्बस्फोटच्या रिलेटेड हे पुण्यातून पकडण्यात आलं। आणि त्यानंतर 2010 मध्ये कोरेगाव पार्कमध्ये असलेली प्रसिद्ध जर्मन बेकरीचा बॉम्बस्फोट झाला होता। आणि हा बॉम्बस्फोट जो आहे तो अजूनही चर्चेचं कारण आहे, कारण की तो बॉम्बस्फोट इतका भयानक होता की त्यावेळेस पुण्यामध्ये भीतीचे वातावरण सगळीकडे झाले होते। जे सामान्य नागरिक आहेत ते घराच्या बाहेर निघायलाही घाबरत होते। मग 2010 मध्ये जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पुण्यामध्ये चेंज झाला, परंतु पुन्हा 2014 मध्ये जर आपण बघायला गेलो तर फराजखाना पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या परिसरामध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता। आणि या सगळ्या गोष्टी नंतर आपण जर बघायला गेलो तर 2015, 18, 22, 23, 24 पर्यंत अशा वेगवेगळ्या गोष्टी पुण्यामध्ये होत आहे की ज्यामध्ये दहशतवाद्यांना पुण्यातून पकडतात। आता हे सगळं तर मागचं झालं, पण आपण जर ह्याच वर्षीची गोष्ट बोलायला गेलो म्हणजेच 2025 मध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये ATS ची रेड पडली होती। आणि या ATS च्या रेडमध्ये जे काही घरं होते ज्याच्यावर ATS ला डाऊट होता की हे दहशतवादी असू शकता, यांच्या घरी जाऊन ह्या सगळ्या लोकांचा तपास सुरू होता। आणि हा तपास झाल्याच्या काहीच दिवसानंतर ATS ऑफिसर्सने आपल्या पुणे रेल्वे स्टेशनवरून 3 जणांना अटक केली। आणि ह्या 3 जणांकडून काही PDFs डॉक्युमेंट्स म्हणजे जे खूप जास्त डाऊटफुल होते किंवा आतंकवादाशी संबंध होता त्यांचा, असं त्यावेळेस ATS कडून आपल्या सगळ्यांसमोर आलं होतं। आणि यांच्याजवळ एवढंच नाही तर काही साहित्यही मिळालं जे बॉम्ब बनवायच्या कामाला येतं। आणि आता ह्या सगळ्या गोष्टी किंवा हा जो 3.5 दशकांचा इतिहास पुण्याशी आहे दहशतवाद्यांचा, यामुळेच दिल्लीचा जो आता बॉम्बस्फोट झालाय त्यानंतर पुण्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट।